नमस्कार, मी प्रीतम नाचणकर सनातन प्रभात यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकताच महाराष्ट्र महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली, परंतु एक चर्चा महत्त्वाची सगळीकडे झाली, ती म्हणजे जालना येथील श्रीकांत पांगारकर यांची, ज्यांनी अपक्ष उमेदवारी लढून दमदार विजय साजरा केला. मी श्रीकांत पांगारकर यांची ओळख सांगतो. श्रीकांत पांगारकर यांचे वडील भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष होते जालनामध्ये. 2001 मध्ये श्रीकांत पांगारकरजी पहिल्यांदा 21व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्यांदा परत ते नगरसेवक झाले. 10 वर्ष ते नगरसेवक म्हणून शिवसेनेतून निवडून आले. या काळात त्यांनी जे समाजकार्य केलं त्यामुळे लोकांनी पुन्हा या टर्ममध्ये त्यांना पुन्हा विजय केले. नमस्कार, आपल्यासोबत श्रीकांतजी आहेत. नमस्कार श्रीकांतजी. सुरुवातीला सनातन प्रभातकडून आपल्या विजयाचं अभिनंदन. धन्यवाद. ही चर्चा अशासाठी महत्त्वाची ठरली की गौरी लंकेश हत्या प्रकरणात जे संशयित आहेत ते श्रीकांत पांगारकर यांना जनतेने भरभरून मतदान दिलं आणि ते विजयी झाले. याची वृत्त सर्व मीडियामध्ये आली. श्रीकांतजी, मला या संदर्भात समजून घ्यायचं आहे की नेमकं मीडियामध्ये ट्रायल एके बाजूला चालली गेली आणि दुसऱ्या बाजूला जनतेने सुद्धा आपल्याला मतदान केलं, तुम्ही विजय झालात, त्या मागचं नेमकं काय गणित आहे? मुद्दा असा आहे, मीडियाचं काम करत होतो, मी माझं काम करत होतो आणि जनतेचं काम केलं. तिघं आपापलं काम करत होते. मीडियाच्या ट्रायलला जनतेने उत्तर दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. जनतेने दाखवून दिलं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. श्रीकांतजी, ज्यावेळी तुम्हाला अटक झाली त्या संदर्भात नेमका घटनाक्रम आपल्या वाचकांना कळावा म्हणून थोडक्यात सांगावा. नाही, अटक झालीपेक्षा एक लक्षात घ्या, मी 2001ला पहिल्यांदा नगरसेवक झालो. 2001 ते 2011 मी 10 वर्ष नगरसेवक होतो आणि 2018ला मला अरेस्ट झाली. हा माझा कालखंड जो काही कारागृहातला गेला त्या व्यतिरिक्त मी कायमस्वरूपी समाजसेवेत होतो. 6 वर्षाचा कालखंड बघण्याऐवजी माझा बाकीचाही कालखंड मीडियाने बघायला पाहिजे. मी काय काय काम केलं ते बघायला पाहिजे. ते सोडून फक्त ते 6 वर्ष आतमध्ये होता, 6 वर्ष, पण 6 वर्ष आतमध्ये होता तर ते त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, पण बाकी मी इतकी समाजसेवा बाकी करत होतो त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. आणि दुसरा विषय असा आहे की 6 वर्ष आतमध्ये होतो तर माझ्यावर काय गुन्हा सिद्ध झाला का? ज्या पद्धतीनं मीडियामध्ये माझ्याबद्दल दाखवत आहे, मी तर गुन्हा जो काही झालेला आहे त्याबद्दल प्रकरण नाही प्रविष्ट आहे. न्यायासाठी मी न्यायदेवतेकडे याचना करतोय. असं असताना मला गुन्हेगार कसं सिद्ध करताय? अनेक लोक आहेत जे कारागृहात राहून निवडणुका लढतायत, निवडणुका जिंकले. अनेक लोक बाहेर आलेत, त्यांच्याबद्दल त्यांच्यावर स्तुतीसुद्धा नोंदवल्या जातात. त्यातल्या काही जणांना तर राज्य सरकारनं पुरस्कार सुद्धा दिला. असं असताना मग माझ्यासारख्यावरच असा अन्याय का? श्रीकांतजी, ह्याच्यामध्ये एक माझा भाग लक्षात येतोय की जेव्हा भीमा कोरेगावची दंगल झाली आणि त्यामध्ये काही जणांना अटक झाली, मग मिलिंद तेलतुंबडे असू देत, सुधा भारद्वाज असू देत किंवा स्टॅम्प स्वामी असू देत, तर त्यावेळी एक भाग लक्षात आला की एक मोठा वर्ग म्हणजे तो पत्रकारांचा असेल, पुरोगाम्यांचा असेल, त्यांच्या पाठीशी उभा होता आणि ही सर्व लोक निर्दोष आहेत म्हणून समाजाला ओरडून सांगत होता. मला एक भाग लक्षात इथे येत नाही की ही सर्व मंडळी राज्यघटनेचा आधार देत होती आणि त्याच लोकशाहीने ज्या राज्यघटनेने ही एक सिस्टीम तयार केली आहे लोकशाहीची, त्यानुसार निवडणुका झाल्या. पण ह्यावेळी हा एक वर्ग पुरोगाम्यांचा किंवा पत्रकारांचा तो आपल्याला न्यायालयामध्ये निकाल लागण्यापूर्वीच गुन्हेगारी ठरवत होता. ह्यामध्ये काय एक लॉबी आहे असं तुमच्या लक्षात आलं का? काय अभ्यास झाला? लॉबी आहेच ना, तिथं दिसतीच आहे ना. कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता की त्या लोकांसाठी तर कोणी काही म्हणलंच नाही, पण ते कसे निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. मग जर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांची पण चार्जशीट दाखल झालेली आहे, आमच्यावर गुन्हा दाखल आहे, आमची पण चार्जशीट दाखल आहे, दोघांना न्याय सारखं द्यायला पाहिजे. पण ते निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न होतात आणि आम्हाला शिक्षा लागली अशा पद्धतीने दाखवलं जातं. पण मग त्यामागचं कारण काय असेल? म्हणजे स्टॅम्प स्वामी डाव्या विचारसरणीचे होते किंवा मग तुम्ही हिंदुत्ववादी आहेत म्हणून असा भेद केला जातोय की काय कारण त्यामागचं? ते तर स्पष्टच आहे. पण त्यामागे मग ही मोठी जी यंत्रणा आहे तर ती एवढ्यापुरतीच मर्यादित आहे की आणखीन त्यामागे काय भाग आहे? असं ही यंत्रणा अख्खी जगभर आहे. ही काही फक्त भारतापूर्वी मर्यादित नाही, जगभर त्यांची यंत्रणा आहे आणि त्यांच्याकडं मीडिया त्यांच्याकडे आहे, न्यायालयीन व्यवस्थेमध्ये पण ते आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण ते आहेत. त्याचा ते पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. साहित्यिकही त्यांच्या बाजूनं बोलत आहेत, बॉलिवूड पण त्यांच्या बाजूनं बोलत आहे. तर हे होत आहे.
एकूण हा जो पूर्ण घटनाक्रम झाला की आता सध्या ह्या प्रकरणाची पूर्ण न्यायालयीन स्थिती काय आहे असं जरा. न्यायालयामध्ये सध्याला साक्षीदार चालू आहेत आणि साक्षीदार पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही न्यायाच्या वाटेला न्यायासाठी आम्ही वाट बघतोय. यामध्ये आता मला वाटतं 6 वर्ष तुम्ही आतमध्ये होतात. 6 वर्षानंतर जेव्हा तुम्ही ह्या समाजात आलात त्यावेळी लोकांची नेमकी काय स्थिती होती, कोणत्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागलं किंवा कोणाचा आधार मिळाला? परिवाराचा आधार होता, माझ्या सर्व सहकारी मित्रांचा आधार होता. त्यांनी मी आतमध्ये असतानाही भरपूर परिश्रम माझ्यासाठी केले, बाहेर आल्यावरही केले त्यांनी. आणि विशेष म्हणजे काय, मी जे काही आजपर्यंत पेरलो होतो तेच उगवलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक वर्षाची समाजसेवा केली त्यामुळं, आणि माझी कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. जरी आज मीडिया तुम्ही काही जरी दाखवत असाल तरी माझ्यावर कुठला गुन्हे आहेत, माझ्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नाही जालन्यामध्ये पूर्वीचे. माझ्यावर कुठल्याही प्रकारचं मारामारी किंवा काही भांडणं, खंडणी, चोरी, डाके असं कोणीच माझा काही पार्श्वभूमी. पण श्रीकांतजी 6 वर्ष तुम्ही कारागृहात होतात, त्यानंतरचा जेव्हा समाजात जाऊन पुन्हा हे समाजकार्य करणं ह्यामागे एक मनोबल लागतं. ह्यामध्ये तुमचं मनाचं आतमध्ये कारागृहात खच्चीकरण झालं किंवा असा काही भाग लक्षात आला किंवा काय झालं समाजामध्ये आल्यानंतर तुम्हाला पुन्हा या कार्याची प्रेरणा कशी मिळाली? नाही, ईश्वरच सगळं माझ्याकडून कारागृहातही करून घेत होता, आजही करून घेतोय आणि उद्याही करून घेईल अशी माझी निश्चित खात्री आहे. त्यामुळे मी काही करतो असं नाही आहे, जे काही ते ईश्वर माझ्याकडून करून घेतोय. श्रीकांतजी, आता तुम्हाला एवढा जनाधार मिळाला, एक लोकनेता म्हणून तुम्ही पुढे आलात आहे, लोकांनी निवडून दिलंय, तर एक पुढचं तुमचं ध्येय काय असणार किंवा कामकाजाचं स्वरूप कसं असेल? ज्या काही नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत त्यांकडे लक्ष तर मी देणारच आहे. त्याही पलीकडे जाऊन नागरिकांसाठी अनेक कामं आहेत जी मला करायची आहेत. उदाहरणार्थ युवकांसाठी व्यसनमुक्तीसाठी मी मोठं अभियान आता जालन्यामध्ये हातात घेणार आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी, रक्षणासाठी स्त्रियांच्या हेही कार्य मला हाती घ्यायचं आहे. असे अनेक कार्य आहेत जे नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातले नाही किंवा ते त्यांच्या पटलावरचे नाही आहेत, मात्र एक सुजाण नागरिक म्हणून मला ते कार्य सगळं हाती घ्यायचं आहे आणि मला ते करायचं आहे. श्रीकांतजी, तुम्ही ज्याप्रमाणे समाजकार्य केलं त्याप्रमाणे धर्मकार्य करताना लव जिहादच्या अनेक केसेस तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे सोडवलेल्या आहेत, त्यामध्ये काम केलेलं आहे. काय यामागचा तुमचा अनुभव आहे? हो, मी अनेक मुली आहेत जे धर्मांतर करून त्यांनी विवाह केले होते, तर त्या लव जिहादच्या अनेक मुली, शेकडो मुली मी आजपर्यंत परत आणल्यात. त्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांचं परत नंतर त्यांचं आता एकदम चांगल्या स्थितीत ते आहेत असं त्यांच्याकडून पूर्ण व्यवस्था केलेली आहे. श्रीकांतजी, एक शेवटचा प्रश्न की ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला अटक झाली हा एक केवळ भाग नाही, आधीसुद्धा मालेगावचा स्फोट असेल तर त्यामध्ये सुद्धा आणखीन काही हिंदुत्ववाद्यांना अटक केली, सध्या ते जामिनावर आले. त्यांच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार घडला की त्यावेळी मोठ्या प्रमाणात मीडिया ट्रायल चालवली गेली. आज ते पुन्हा समाजामध्ये आहेत. तर ह्या पूर्ण प्रकारामध्ये असं जर न्यायव्यवस्थेला लागणारा विलंब असेल, समाजामध्ये एक वर्ग आपल्या विरोधात काम करत असेल, तर ह्या संदर्भात तुम्ही अन्य सर्व हिंदुत्ववाद्यांना काय सांगू शकता? की जे काही आता मीडियावर चालू आहे ते काही श्रीकांत पांगरकर म्हणून चालू नाहीच आहे, ते एक हिंदुत्ववादी म्हणूनच चालू आहे. आणि जे माझं चालू आहे तेच सर्व हिंदुत्ववादी लोकांचं होणार. सगळ्यांसाठी ते एकच याच्यामध्ये ते करतायत. तर सगळ्यांनी एकजुटीनं राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टीचं आपल्याला शक्य तसं आपण त्यांचं खंडन केलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. धन्यवाद, तुम्ही सनातन प्रभातमध्ये आलात आणि परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी तुम्हाला जनाधार दिला त्याप्रमाणे न्यायदेवता सुद्धा तुमच्या बाजूने निकाल देईल अशी आम्ही आशा बाळगतो. पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. जालन्यामध्ये अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांचा जो विजय झाला आहे त्याबद्दल आम्ही पांगरकरांचं सनातन संस्था म्हणून अभिनंदन करतो. पांगरकर एक प्रखर हिंदुत्ववादी, पूर्वीपासून जालन्यामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले लोकप्रिय नेते. गौरी लंकेश नावाच्या एका पत्रकाराच्या हत्येमध्ये त्यांना जबरदस्तीने गुंतवण्यात आलं आणि लेफ्ट इकोसिस्टीमनी इतका दबाव आणला की त्यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. ते लोकांच्या न्यायालयात म्हणजे निवडणुकीमध्ये उभे राहिले. लोकांनी त्यांना विजय प्राप्त करून दिला. एक प्रकारे जनतेच्या न्यायालयात ते विजयी झालेले आहेत. आणि मला आशा आहे की भविष्यात गौरी लंकेश प्रकरण असो की अन्य कुठल्याही प्रकरणात असो, ते या प्रकरणातून निष्पाप म्हणून मुक्त होतील. त्याचबरोबर ज्या ज्या हिंदुत्ववाद्यांना अशा प्रकारे गुंतवण्यात आलं आहे त्यांची सुद्धा निर्दोष मुक्तता होईल अशी आम्हाला आशा आहे. मला इथे सांगायचं आहे की लेफ्ट इकोसिस्टीमनी जेव्हा हे निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या. ते जिंकून आले
तरी सुद्धा लेफ्ट इकोसिस्टीमनी काही वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या छापल्या की गुन्हेगार विजयी झाले. मला हे सांगायचंय की लेफ्ट इकोसिस्टीमनी हिंदुत्ववाद्यांना कायम बदनाम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना या विरुद्ध एकजूट झालं पाहिजे. कारण हिंदुत्ववाद्यांनी जे कार्य केलंय ते राष्ट्रासाठी केलंय, लोकांसाठी केलेलं आहे. त्यामुळे लेफ्ट इकोसिस्टीमचा हा जो प्रचार आहे हा कुठेतरी आपल्याला विरोधात त्याच्या उभं राहिलं पाहिजे. मला सांगायचं एक सनातन संस्था म्हणून मी सांगू इच्छितो की पांगरकर असो किंवा जे अन्य हिंदुत्ववादी ज्यांना या प्रकरणांमध्ये गुंतवलं गेलंय त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू आणि त्यांचे समर्थक म्हणून त्यांना सहाय्य करू.